गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे. आमच्या जमिनीचा आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे. भूसंपादनाशिवाय दिंडोरी जोपूळ पिंपळगाव रस्ता रुंदीकरणास शेतकऱ्यांचा विरोध. जोपूळ येथे शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू. लोखंडेवाडी जोपूळ मार्गे सिंहस्थ निधीतून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम भूसंपादन न करता सुरू केल्याच्या निषेधार्थ जोपूळ येथे बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत भूसंपादन करून योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून पालखेड, जोपूळ व लोखंडेवाडी, धामणवाडी, चिंचखेड येथील शेतकऱ्यांनी प्रशासनास वारंवार अर्ज सादर करत आहेत. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. मात्र बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने अखेर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले असून या उपोषणाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख अमोल कदम यांनी पाठिंबा दिला. आंदोलनास शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. राज्यमार्ग 29 चे बाधित सर्व शेतकऱ्यांना हा शासनाकडून न्याय मिळालाच पाहिजे. कारण आम्ही हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आमच्या काही जमिनी पालखेड बंधाऱ्यामध्ये पण अधिग्रहित झालेले आहे. त्यामुळे जे 29 क्रमांकाचे जे शेतकरी आहे ते अल्पभूधारक झालेले आहे आणि आमच्या जमिनी शासनाने सेक्शन 4 प्रमाणे नोटिसा पाठवून त्या अधिग्रहित करणं गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई मिळणं गरजेचे आहे. आमच्या जमिनी ह्या अल्पभूधारक असल्या तरी त्या सुपीक जमिनी आहे. त्यामध्ये द्राक्ष पीक, फळबाग असे लावलेले, आंब्याचे झाडं लावलेले आणि आमची ही एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आमचा उदरनिर्वाहाचं साधन हे शेती हा प्रमुख आमचा व्यवसाय आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणं अत्यावश्यक आहे आणि गरजेचं आहे. म्हणून आम्ही असं म्हणतो की आमच्या ह्या वडिलोपार्जित जमिनी, ह्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्काचा मोबदला आम्हा सर्व शेतकऱ्यांना राज्य क्रमांक 29मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. हा हक्काचा आमचा मोबदला आहे तो आम्हाला काही हरकतमध्ये मिळालाच पाहिजे. नमस्कार. राज्यमार्ग 29चा जो आता नवीन GR आला आहे, आमचा जो पहिला रस्ता आहे दिंडोरी ते पिंपळगाव हा ग्रामीण मार्ग 375चा आहे. या 375चे पण कुठे भूसंपादन नाही. आता PWच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की 12.5 मीटर एका बाजूने GR प्रमाणे त्यांचा रस्ता आहे, परंतु या रस्त्याचं कुठेही भूसंपादन झालेलं नाही. हे लोक फक्त आम्हाला जे काही GR आहे यानुसार हा रस्ता करू द्या असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु आम्हाला हे जे आहे रस्त्याचे काम भूसंपादन होत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता करू देणार नाही. आमचे वडिलोपार्जी 1950 पासूनची 7/12 आहे, 71चा 7/12 आहे, याच्यावरती कुठंही भूसंपादन झालेले नाही. एक पांड पण क्षेत्र आजपर्यंत कुठेच गेलेले नाही. आमच्या लोखंडेवाडी गावचा जो रस्ता आहे तो रस्ता नकाशात नाही. जो आज दाखवत आहे तो आमच्या गटांमधून जात नाही. याचं पूर्णपणे लोखंडेवाडी ग्रामस्थांचा जो रस्ता आहे गावातून जाणारा 0 पॉईंटपर्यंत याची पूर्ण त्यांनी शहानिशा करून द्यावी, नंतरच रस्त्याचे काम चालू करावे. तसेच इतर जे गावं आहे याचं पूर्णपणे भूसंपादन करावे, नंतरच त्यांनी त्यांच्या रस्त्याचे काम चालू करावे असे मला वाटते. AN न्यूज मराठी, दिंडोरी.